श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, आपल्या घरातीलच एखादी व्यक्ती जिला आपण जीव लावला, जिच्यावरती आपण प्रेम केलं, जिला आपण आपलं मानलं, तीच व्यक्ती जर कंटिन्यू आपल्याला रडवत असेल, आपल्याला त्रास देत असेल किंवा कंटिन्यू आपल्याला शिवाय श्राप देत असेल, आपल्याला अपमानित करत असेल, तर निश्चित आज जो उपाय घेऊन आलेले आहे, हा उपाय खास तुमच्यासाठी आहे असं म्हणायलाही हरकत नाही. आजचा उपाय हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा आहे आणि हा उपाय लाल किताब मधील उपाय आहे. आणि आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय कधीच खाली हात जात नाही. फक्त तुम्ही किती पॉझिटिव्हली तो उपाय करता यावरती डिपेंड असतं की त्या उपायाची अनुभूती तुम्हाला किती दिवसामध्ये येणार आहे. काहींना अगदी काही तासांमध्ये सुद्धा या उपायांची अनुभूती येते, काहींना काही दिवस लागतात, तर काहींना महिनाही लागू शकतो. फक्त तुम्ही तो उपाय करताना पोट तिळकीने करा, अगदी तळमळीने करा, मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, मनामध्ये संयम ठेवा. निश्चित तुम्हाला त्या उपायाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. पहा, ज्यावेळेस आपण समाजामध्ये वावरतो, ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये वावरतो, ज्यावेळेस आपण आपल्या मित्रपरिवारामध्ये वावरतो किंवा ज्यावेळेस आपण एखाद्या कामाच्या ठिकाणी, उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी आपण आपलं काम करत असतो, त्यावेळेस निश्चित प्रत्येकालाच अशी इच्छा असते की कोणीतरी आपलं कौतुक करावं, कोणीतरी आपली वाहवा करावी, कोणीतरी आपल्या पाठीवरती आपल्याला शाबासकी द्यावी, असं प्रत्येकाला वाटतं. ना की असं वाटतं की बाबा रे, माझ्यापेक्षा कमी शिक्षित आहे, याला तर झिरो नॉलेज आहे, याला काहीच त्यातली अक्कलही नाही, तरीही त्या व्यक्तीचं कौतुक होतंय, त्या व्यक्तीचं प्रमोशन होते, त्याला पुढची पोस्ट दिली जाते, जी की पोस्ट आपल्याला दिली पाहिजे, जे की प्रमोशन आपल्याला दिलं पाहिजे, इन्क्रीमेंट आपली झाली पाहिजे, परंतु आपण मेहनत करून फळ मात्र दुसरंच कोणीतरी खातं. जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर निश्चित न चुकता हा उपाय करा. उपाय कधी करायचा तेही सांगणार आहे, कसा करायचा तेही सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. हा जो उपाय आहे हा एखाद्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्यासाठी, मोहित करण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी उपाय आहे, म्हणून याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय असं म्हटलं जातं. एखाद्याला मोहिनी घालणं किंवा एखाद्याला वश करणं असं सुद्धा या उपायाचा अर्थ होतो. आता करायचं काय, तर तुम्हाला शनिवारच्या दिवशी काय करायचं आहे, शनिवारच्या दिवशी लवकर उठायचं. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधी जरी केला तरीही चालेल, काहीही हरकत नाही. अगदी साधा सोपा असा उपाय आहे, म्हणून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता. तर पहा, उपाय खूप सरळ, साधा आणि सोपा उपाय आहे. घरातील वृद्ध, महिला, पुरुष, तरुण कोणीही कुणासाठीही उपाय हा करू शकतो. अगदी बहीण भावासाठी, भाऊ बहिणीसाठी, प्रियकर प्रेयसीसाठी, नवरा बायकोसाठी किंवा सासू सासऱ्यासाठी किंवा जावेसाठी, दिरासाठी किंवा बहीण भावासाठी, कुणीही कुणासाठीही हा उपाय करू शकतो. जी व्यक्ती तुम्हाला अपमानित करते, जो शत्रू तुमचा घरातील व्यक्ती असो, बाहेरील असो किंवा कुठील मित्रपरिवारातील असो, जो व्यक्ती तुमचा शत्रू बनत चाललेला आहे, तो व्यक्ती तुम्हाला तुमच्या मित्रत्वामध्ये, नात्यामध्ये हवा आहे, तर त्या व्यक्तीचे ते विचार बदलण्यासाठी, त्याच्यातील तो शत्रुत्वाचं जे काही ठिणगी त्याच्यामध्ये लागलेली आहे किंवा शत्रुत्वाचा जो काही विचार त्याच्या मनामध्ये येत आहे, हा नष्ट करण्यासाठी हा उपाय आहे. या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे, तर तुम्हाला काळ्या रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे किंवा छोटीशी एक पोटली जरी घेतली तरी चालेल. आता पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळते, किंवा न वापरलेला एखादा छोटासा कपडा घ्या, त्याचं सुई धाग्याने शिवून त्याची एक पिशवी किंवा पोटली जरी तयार केली तरी चालेल, किंवा साधा आपला कपडा जरी घेतला तरी चालेल. त्यानंतर येथे लागणार आहे तुम्हाला पिंपळ वृक्षाचं एक पान. पहा, पिंपळ वृक्षाचं छोटं मोठं जे पान तुम्हाला भेटेल ते घ्या, फक्त ते वाळलेलं नसावं, हिरवगार असं पिंपळ वृक्षाचं तुम्हाला पान घ्यायचं आहे. पान घेण्यापूर्वी त्या पिंपळ वृक्षाकडे प्रार्थना करायची आहे की हे पिंपळ वृक्षा, मी तुझं एक पान घेऊ इच्छितो, माझं हे काम आहे, माझं हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मी तुझं एक पान घेत आहे, त्याबद्दल मला क्षमा करावी आणि माझं काम पूर्ण व्हावं
असं बोलायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला त्या वृक्षाचं पिंपळवृक्षाचं एक पान तोडायचं आहे. हे पान तोडून तुम्हाला घरी आणायचं. त्यानंतरनं तुम्हाला लागणार आहे भीमसेनी कापूर. भीमसेनी कापूरच घ्यायचा. आता भीमसेनी कापूर कसा असतो, बऱ्याच कमेंट्स येतात. हे पहा, अशा प्रकारचा हा भीमसेनी कापूर असतो. भीमसेनी कापूर हा ओबडधोबड असतो. भीमसेनी कापराच्या वड्या नसतात. भीमसेनी कापूर ओबडधोबड असतो. त्याला वेगळाच असा डार्क असा गंध असतो, वास असतो. हा भीमसेनी कापूर हे पहा मी आणूनच ठेवते, कारण भीमसेनी कापूर मी तुम्हाला सांगते घरामध्ये जरी जाळला तरी पण जे काही घरामधील निगेटिव्हिटी आहे ती दूर होते. त्याचप्रमाणे जे काही छोटे मोठे जीवजंतू आहेत त्यांचासुद्धा, किड्या मुंग्या मच्छर वगैरे त्यांचासुद्धा नाश होण्यासाठी भीमसेनी कापूर खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे पॉझिटिव्हिटी खेचण्यासाठी सुद्धा भीमसेनी कापूर खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही उंबऱ्यावरती सुद्धा रोज म्हटलं तरी भीमसेनी कापराची साधा एक तुकडा जरी प्रज्वलित केला तरी त्याचा गंध पूर्ण घरभर पसरतो. म्हणून अशा प्रकारचा भीमसेनी कापूरच तुम्हाला या उपायासाठी घ्यायचा आहे. अगदी 3-4 खडे जरी घेतले तरीही बस होऊन जातं. तर हा भीमसेनी कापूर आणि त्यानंतर ना कोळसा. आता कोळसा कुणाला माहिती नाही असं कोणी नसेल, परंतु इथं कमेंट येईल की ताई आम्ही सिटीमध्ये राहतो तर आमच्याकडे कोळसा नाही भेटला तर काय करायचं. पहा, तुम्हाला या उपायासाठी कोळसाच लागणार आहे ताई दादांनो. तर कोळसा प्रयत्न करा, आपल्याला अनुभव हवा आहे तर कोळसा आपण कुठूनही कसाही मिळवू शकतो. एक छोटासा तुम्हाला कोळसा या उपायासाठी लागणार आहे. आता घरी आल्याच्यानंतर हे सगळं साहित्य घ्यायचं, घरी यायचं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे. तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. त्यानंतर हे पिंपळाचं पान प्रथम स्वच्छ असं धुवून घ्यायचं. एका कपड्याने, सुती कपड्याने व्यवस्थित कोरडं वगैरे करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. जी व्यक्ती तुमचा शत्रू बनत चाललेली आहे, जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. मग भले ती तुमची बायको असेल, तुमचा नवरा असेल, तुमची बहीण असेल, भाऊ असेल, सासू असेल, सासरे असेल, दीर असेल, कोणीही असेल, परंतु एका वेळेस एकाच व्यक्तीचं नाव लिहायचं. एवढं मात्र लक्षात ठेवा, नाही तर घरोघरी मातीच्या चुली, भरपूर वादविवाद, कटकटी प्रत्येकाच्या घरात असतात. म्हणून मग सगळ्यांचीच नावं लिहायची का नाही. तर जो आपला शत्रू बनत चाललेला आहे, जो कंटिन्यू रडवतो, त्रास देतो, कंटिन्यू आपल्याला शिवाय श्राप देतो किंवा आपला शत्रू बनत चाललेला आहे, त्या एकाच व्यक्तीचं नाव कोळशाने त्या पानावरती लिहायचं. त्या पानावरती कोळशाने नाव लिहिलं की थोड्या वेळाने काय करायचं, तो जो कोळसा आहे हा कोळसा सुद्धा त्या पानावरतीच ठेवायचा. त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, जो काळ्या रंगाचा कपडा त्या पानाच्या खाली तुम्ही ठेवलेला आहे, एक पाट घ्या. पाटावरती काळ्या रंगाचा सर्वप्रथम कपडा अंथरा, त्यावरती पान ठेवा, पानावरती नाव लिहा, नावावरती हा कोळसा ठेवा आणि नंतरनं त्याची एक पोटली किंवा त्याची एक पुडी, गाठोडं जे काही तुम्ही म्हणता, अशी एक पोटली तयार करायची. आता समजा इथं ठेवलं तर याला अशी साईडने गाठ मारून तुम्ही याची एक अशी पोटली तयार करू शकता. आता ही जी पोटली तुम्ही तयार केलेली आहे याची पान फोल्ड होणार, काही हरकत नाही, तुटलं फुटलं काही हरकत नाही. तर ही पोटली तुम्हाला तयार करायची आणि ही तयार झालेली जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या स्वतःवरून 7 वेळेस अँटी क्लॉकवाईज उतरवून घ्यायची. अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट दिशेने 7 वेळेस उतरवून घ्यायची आणि उतरवत असताना सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा असं 7 वेळेस मंत्र म्हणायचं. आणि मंत्र म्हणून 7 वेळेस स्वतःवर अँटी क्लॉकवाईज उतरवली की त्यानंतरनं ही अभिमंत्रित झालेली पोटली तुम्हाला 24 तास कंटिन्यू तुमच्या सोबतच ठेवायची आहे. रात्री झोपताना उशाशी घेऊन झोपायची, सकाळी उठलात की सोबत तुम्ही जेथे कुठे जाल सोबतच घेऊन जायची आहे. पुन्हा संध्याकाळीही तुम्हाला ती सोबत घेऊन झोपायची आहे. आता समजा तुम्ही संध्याकाळी उपाय करताय, रात्रीचा उपाय करताय, तर मग रात्रीचं काय करायचं, उपाय करून झाला की उशाशी घेऊन झोपायची, दिवसभर दुसऱ्या दिवशी सोबत. आता शनिवारी उपाय करणार आहात, शनिवार समजा दिवसा उपाय केला, शनिवारी समजा सकाळी उपाय केलाय तुम्ही 8 वाजता, तर दुसऱ्या दिवशी 8 वाजेपर्यंत ही पोटली सोबत ठेवायची. दुसऱ्या दिवशी 8 वाजले की घराच्या बाहेर ज्यामध्ये तुम्ही धूप, अगरबत्ती किंवा जे काही जाळतात ते भांडं असेल तर ते भांडं घ्या, किंवा ते भांडं नसेल तर एखादं लोखंडी भांडं वगैरे घ्या, एखादा लोखंडी डब्बा वगैरे किंवा जे काही कढई तवा असेल तर ते घ्या आणि ते घराच्या बाहेर ठेवा. त्यामध्ये भीमसेनी कापूर प्रथम एक जो खडा आहे तो टाका, तो प्रज्वलित करून घ्या आणि त्यावरती तुम्हाला ही जी पोटली आहे ही पोटली सोडायची नाही. ही पोटली आहे तशीच तुम्हाला काय करायची आहे, त्या याच्यामध्ये त्या कापराच्या वरती ठेवायची आहे. आणि ज्या वेळेस ही पोटली
पेटायला सुरुवात होईल किंवा प्रज्वलित व्हायला सुरुवात होईल त्यावेळेस त्यामध्ये अजून एक कापराचा खडा ॲड करायचा. कापराचा खडा ॲड केला की त्यानंतर पिवळी मोहरी, सांगायचं राहिलं, पिवळी मोहरी चिमूटभर लागणार आहे, तर पिवळी मोहरी घ्यायची आणि थोडी थोडी करून अशी धरून त्या अग्नीवरती, प्रज्वलित झालेल्या त्या पोटलीवरती सोडायची आणि सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा, सर्व शत्रू नाशाय स्वाहा, एक एक दोन दोन दाणे अशा पद्धतीने असं बोटं चोळत 1, 2 आणि 3 ही 3 बोटं चोळत चोळत तुम्हाला त्या प्रज्वलित झालेल्या अग्नीवरती तुम्हाला ती मोहरी सोडायची आहे. आता पहा, तुम्हाला जर शत्रूचं नाव माहिती असेल तर तुम्ही शत्रूचं नाव जरी घेऊन सोडलं तरी चालेल. नाव माहिती नसेल तर सर्व शत्रू नाशाय स्वाहा असं म्हटलं तरी चालेल. आता समजा मला शत्रूचं नाव माहिती आहे, त्याचं नाव आहे समजा रमेश, तर मी काय म्हणणार, सर्व शत्रू नाशाय रमेश स्वाहा, सर्व शत्रू नाशाय प्रथमेश स्वाहा, सर्व शत्रू नाशाय राणी स्वाहा, असं अशा पद्धतीने तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव घेऊन जरी बोललात तरी चालेल किंवा तुम्हाला नाव नाही घ्यायचं तर सर्व शत्रू नाशाय स्वाहा असं म्हणायचं. म्हणताना तुमचे होठ हल्ले नाही पाहिजेत, मनातल्या मनात बोलायचं, मोठ्याने बोलायचं नाही. या पद्धतीने उपाय करायचा आहे. ही पूर्ण पोटली पूर्णपणे प्रज्वलित करायची आहे, तोपर्यंत कापूर त्यामध्ये ॲड करत चालायचं आहे. त्यानंतर हे पूर्ण शांत झालं, हे थंड झालं, ती पोटलीची निश्चित राख होणार किंवा अर्ध कच्चं जळणार, तर ते जळाल्याच्या नंतरनं पूर्ण थंड झाल्याच्या नंतरनं ती जी राख आहे त्यात उरलेलं जी काही विभूती आहे हे सर्व तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं, मोकळ्या ठिकाणी द्यायचं. तुम्ही समजा शहरात राहतात, सिटीमध्ये राहतात तर तुमच्या टेरेसवरती जा किंवा तुमच्या जवळपास जिथे माळरान आहे, मोकळी जागा आहे, गार्डन आहे, अशा ठिकाणी जा, ग्राउंडवर जा किंवा तुम्ही गावाकडे राहताय तर तुम्ही मोकळ्या मैदानात, शेतात वगैरे जा, तिथे घेऊन जायची ही वाटी किंवा ही पोटली किंवा एका पेपरमध्ये काढून न्या आणि दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि हे हातात पोटली म्हणजे जे काही राख वगैरे जे काही विभूती राहिलेली आहे ही उजव्या हातामध्ये घ्यायची आणि हाताला जोरात हिसका देऊन ही दक्षिण दिशेला फेकून द्यायची. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. पहा, हा उपाय केल्याच्या नंतरनं अगदी काही तासांमध्ये तुम्हाला अनुभूती येईल. जो कोणता तुमचा घरातील शत्रू होता, जो कोणी तुम्हाला शिवाय श्राप देत होता, तो स्वतःहून तुमच्याशी चांगलं बोलताना दिसेल, चांगलं वक्तव्य, चांगली वर्तवणूक करताना दिसेल, त्याचप्रमाणे तुमच्या मागं पुढं करताना दिसेल. बाबा रे काय करायचं, हे असं करायचं आहे, तसं करायचं आहे, तुझं मत काय, तुमचं मत विचारात घेताना दिसेल. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. पहा, तुमचं त्याबरोबर वैर किती प्रमाणामध्ये आहे, शत्रुत्व किती प्रमाणामध्ये आहे, निश्चित त्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला अनुभूती किती लवकर येईल. आता काहींचे छोटं मोठं वादविवाद झालेले असतात तर त्यांना अगदी काही तासांमध्ये अनुभूती येते. काहींचा थोडाफार दुरावा झालेला असतो तर त्यांना 1-2 दिवसामध्ये अनुभूती येते. काहींचा रुसवा फुगवा थोडासा जास्त असतो म्हणून त्यांना अगदी 20-21 दिवसामध्ये निश्चित अनुभूती येते. इतका छान, इतका प्रभावी उपाय आहे. निश्चित तुम्हीही करा, इतरांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करत चला, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये आनंद झाला की त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.